ज्योतिताई गायकवाड आपल्या बरोबर आहेत. ताई, ज्या कार्यालयात तुमच्या भगिनी बसतात त्या कार्यालयाची आज तोडफोड करण्यात आलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर संसदेत अधिवेशन असल्यामुळे वर्षाताई आज तिथं नाहीये. कदाचित वर्षाताई आज त्या कार्यालयात असू शकल्या असत्या. हे जे आहे ते चुकीचं आहे. कायदा हातात घेणं नेहमीच चुकीचं आहे. आणि त्यांच्या मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी काहीतरी वाईट वक्तव्य केलं आणि त्याच्यावर जर रिॲक्शन झाली आणि त्या रिॲक्शनवर तुम्ही हे करताय, हे खूप चुकीचं आहे. म्हणजे पहिलं त्यांचंच वक्तव्य चूक आहे आणि त्यांनी सगळ्या देशाचा हे करायला पाहिजे. देशासमोर त्यांनी माफी मागितली पाहिजे. पण त्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही नको त्या गोष्टी करताय, हे चुकीचं आहे. आणि कायदा हातात घेताय, हे तर खूपच चुकीचं आहे. वर्षाताई, तिथे संसदेमध्ये आम्ही बघतो आहे की त्या खूप जोरदार लढा देत आहेत. म्हणून मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करण्यात आलेलं आहे का? कारण मुंबईत 2 कार्यालय आहेत काँग्रेसची. मग मुंबईचंच कार्यालय का टार्गेट केलं गेलं? नक्की असू शकतं. वर्षाताई तिकडे जोरात भाषण करत आहेत, मोदी विरुद्ध बोलत आहे, शहा विरुद्ध बोलत आहे, संविधानाच्या बाजूने बोलत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नको आहेत आणि त्यासाठी त्यांनी मे बी केलं असेल त्या टार्गेट. परंतु ज्या पद्धतीने या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे, एखाद्या कर्मचाऱ्याला सुद्धा इजा होऊ शकली असती आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाची माणसं हे करतायत. काय आपली मागणी आहे? काय कारवाई केली गेली पाहिजे? नक्की चूक आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. कारण हे आता आपण बघितलं तर गुंठांना आणि सगळ्या ह्यांना राजाश्रय मिळत चाललाय आणि हा चुकीचा आहे. प्रत्येक घटना आपण बघतोय. बीडच्या घटनेमध्ये बघितलंय की राजाश्रय मिळत आहे. आताही बघतोय आपण की बीजेपीने त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी कारण ते सत्तेमध्ये आहेत आणि तिथे कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे. राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की केली, त्याचा निषेध म्हणून आम्ही कार्यालयाची तोडफोड केली, असं काही आंदोलकांचं म्हणणं आहे. ते मी अजून बघितलं नाही, पण मला वाटत नाही की त्यांनी एवढं काही केलं असेल की ह्याच्यावर त्यांनी एवढी रिॲक्शन दिली. जेव्हा तुमचे अमित शहा बोलतात तेव्हा तुम्ही रिॲक्शन देत नाहीये. त्यांनी जेव्हा संविधानाचा अपमान केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, तेव्हा तुम्ही बोलत नाहीये आणि नंतर एवढ्याशा गोष्टीवर तुम्ही एवढी मोठी रिॲक्शन देताय, काय चाललंय? तुम्ही वर्षाताईंशी बोललात दरम्यानच्या काळामध्ये, तुमचं काही बोलणं झालं? नाही, कारण ती पण ह्याच्यामध्ये होती अधिवेशनमध्ये, मी पण अधिवेशनमध्ये, त्यामुळे काही जास्त बोलणं झालेलं नाही. पण मी तिला थोड्या वेळात कॉल करून बघते की काय. नक्की, धन्यवाद. तर या होत्या ज्योती गायकवाड, ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. आज वर्षा गायकवाड या सुद्धा त्या कार्यालयात उपस्थित असू शकल्या असता, कारण मुंबई कार्यालय, वर्षा गायकवाड या मुंबई कार्यालयाच्या अध्यक्ष आहेत, मुंबई शहर अध्यक्ष आहेत. त्यांचं ते कार्यालय, ज्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे. वर्षा गायकवाड ज्या पद्धतीनं आवाज उठवत आहेत त्याचा निषेध म्हणून एखाद वेळेला त्यांचं कार्यालय निवडलं गेलेलं असेल अशी शंका ज्योतिताईंनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.